काय गडे हो, लवकर सांगा, शिवल्या कुकडे जायला येतं, नाहीतर मग तुमचा कसा पिछ्या डबल निघीन असं चांगलं झोडून काढीन बरं मी तुम्हाला. बाबू हो चिपऱ्या, चांगलं लवकर द्या बाप कुकडे गेला तर. आम्हाला माहित नाही राहिले मा बाप कुकडे जायला. मा बाप पार का मी राखण असतो का? मा बाप 12 पार तर म्हणजे आम्हाला का सांगून जाते का मा बाप? माहित नाही ना आम्हाला. आम्हाला जाण सोडून तुम्ही आम्हाला कोण मारून राहिले तुम्ही घेणार देणं. पायरे या चोट्ट्याला माहित नाही आता बाप कुकडे जायला येतं. भामट्याले सारं माहित असेल बरं. हे पोरगेले भावना अट्टल गुन्हेगार व्हायला हे पोट्ट सांगत नाही झालं. हो माहित नाही राजा. काय राजा तुम्ही सदैव ते राहिले हो. काय बाबा बुड्ढे बा, तुम्ही हितभर पोराले त्रास देऊन राहिले. आता आम्हाला नाही माहित ना बाबा, आम्ही ना मार खाल्ला असता काय? आम्हाला माहित असतं तर फटकन सांगून दिलं असतं ना. आता माहितच नाही तर काय सांगा तुम्हाला, सांगा ना. रघु हे कसे सुदेच्या लायकीचे नाहीत की दोघे मायले को. हे काही सांगणार नाही, त्याच्या तोंडातून शब्द निघणार नाही. शिवल्या कुठी आहे काय आहे सारं माहित असेल, पण सांगतील नाही ते. अटीच सोडू दे, साय येईल आपण अटीच बसू. बाई जे काय असेल ते सांगून दे ना बाबा. काऊन मार खाऊन राहिले तुम्ही घेणार देणारचा? ते बुडे एक तर खतरनाक आहात, माहित नाही तुला कशा आहेत ते. तर काय म्हणजे ना तुम्ही काय बोलून राहिलो? खाऊ द्या मार साय, मजा येऊन राहिली ना. हे कधी हाती लागत नाही साय. आम्हाला माहित नाही ना. तुम्ही काऊन एवढे आमच्या नांदी लागून राहिले? आम्हाला माहित असतं तर आम्ही सांगून नसतं दिलं का? आम्हाला माहित नसून बी मा हितभर पोराले आम्हाला मारणं लावलं तुम्ही ना. हे शोभते का तुम्हाला? अरे चुप बसा, मला फोन आला आता. हॅलो बुडे बा, मी बोलून राहिलो नामदेव. हा बोल नामदेव, काय म्हणतं? आम्ही हा शिवल्या पकडला इकडे. तुम्ही चौकात या इकडे. 5-7-10 लोक घेऊन या. याचे कसं आपल्याला गदवून धिंड काढायची आहे. तर कसं तयारी करून ठेवा. गदे गिदे कसं आणून ठेवा बरं साठी. बाबा आम्ही चौकातच तर बसेला बाबा. तू ये फक्त अटीसा, चांगली मैफिल रंगेला. काही टेन्शन न घेऊ, सारा साहित्य अटीच आहे. कुठे जायचं काम नाही. लवकर आणा फक्त त्या शिवल्याले. लवकर आणा. बरं 2 मिनिटात आलो तुमच्या जवळ. बस आलोच. ये लवकर ये. काय म्हणते रे नामदेव? त्या नामदेवनं त्याईनं पकडला तो शिवल्या पकडला तिकडे. हो लाईव्ह पकडला म्हणतात. आणून राहील तिकडे 2 मिनिटात. हो ना, आता समजेनच काय आहे तर येऊ दे त्या चोट्ट्याले. शिवल्या पकडला राजा. पकडला जाणारच होता भाऊ. पुरं गाव तर पिलं त्याच्या दात खाऊन तर. बरा पकडला गेला तो. त्या ढुंगण्या साल्ट उडायला पाहिजे दादा. तुला वय करते ना रे. शिवल्या असा दाबून हाणायला पाहिजे, नुसतं रगतच वाकायला पाहिजे ना. कसं तसा काही सुधरत नाही बरं तो झाबरू. चांगला हाणायला पाहिजे रे मजबूत. आमनं तो शिवलेले पुरा दाबून हाग्याच मार आहे ना रे. एका सोडतात काय बुढे पुरी आग व्हायला बुड्याची. धंद्यातून उद्ध्वस्त केलं बुड्याले त्या शिवल्यानं. बुढे का सोडणार काय झाले? काय बाई तुला अजून सांगून राहिलो प्रेमान. काय असेल नशीन ते सांगून दे मुकड्यानं. तुला सोडून देतो. कसं झपके नाही खाशील ना तू. नाही तर मग कसं तू बी पिशार आहे बरं. नाहीच तर बाप्पा सांगेसारखं तर काय सांगा तुम्हाला. आता जीव कापून सांगू का माया? जीव कापून सांगू का आता? अरे मोतीराम कोणाला विचारून राहिला गड्या? बेसर महिला काय विचारतो तू? विचारायला पुरत नाही यायली. याच्या तोंडी लागायलाच पुरत नाही. यायले प्युअर सपाटे मारा लागतात. कसं विचारून यायचं भागत नाही. वा आता विचारत नाही मी, शब्दही काढत नाही. बाप्पा भुसण्याला चांगलाच लावला घालून. ते चांगला हाणू दे. हो लय मास्तेन तो. मला बिस्किट आणि पोंगे नेऊन दिले त्या दिवशी त्यांना. हाणू दे त्याने. बुडा चांगला हाणते त्याने. बा नामदेव तू तर खाली हात हालत आला बा. आम्हाला का तोंडा खायला लागाटीचा. शिवल्या पकडला ढमोक झाला. पण नुसतं फोनवर बसल्याच मारा दुनिया भरच्या. अरे ते आमची मजा पाहायला आला अटी. बुडे काय करून राहिले काही नाही. तर हे शिवल्याची बायको शिवल्याचं चिप्तर आणलं अडीचा झोडत. तुझ्यासारखं आहे का हात हालत काम? शिवल्या पकडला ढमोक झालं. नुसतं चटा मार झाले का? बुडे बा तुमच्या मागं पहा ना. तोंड फिरून जा मागं. पा तुम्हाला दिसते काय तर. चल बुडे व्हायला ना कमळात लागणार. होय बुडे लवकर. देवला तुला का अलग सांगा लागते का? चाल होय बुडे. नामदेवनं खरंच आणल्या गाड्या पकडून चोट्टे. आता जमलं गड्या. पोसा अटीसा पोसा आहे चोट्टे लोगाईली बी. मुंशीराम मोराच्या देवले बिहान व्हायच्या. मी नाही त्यातली झोडीला हातली. हा देवले चोट्टा आहे ना बापा. त्याचा भाऊ चोट्टा. चोट्ट्याला चोट्टा सोबती झाला ना. देवल्या मीनं त्याला काही विचारही नव्हता केलता रे की तू चोट्टा असील म्हणून. मला वाटलं माव एक पोऱ्या इमानदार आहे, पण तू इले का चोट्टा निघला. अरे हा तर बेमान हाय साय शिवल्या, पण तू बी ले का दलिंदा. तुला फुकाचाच खायला पाहून राहिला तू बी. तर काय नाही केलता डोळ्यानं पाहून घेणं. ही तू येवल्यात कशी आहे तर चोट्टी आहे. तू येवल्या चोट्टी काही कामाची नाही. देवल्या शिवल्या त्याचे लेकरं बाकरं सारे चोट्ट्या. जगण्याच्या बापाईले का चोट्टा आले का? बापाने चोरी केलते रे बापा. तू बी चोट्टा असले का? चोट्ट्या बी तुमचा खानवडाले का? काही खरं नाही का? बाबू मा बाप चोट्टा नाही आहे. या शिवल्यानं बापाला फसवलं असेल. मा बापाशी काम नाही करत काही. बाबू रोज वावरात जाते.
मा बाप काम करते कसं कसं या शिवल्याचे काम करणं जीवार येतात ना यानंच काहीतरी बिबा भरला असेल मा बापाले अटकवलं यानं. नामदेव भाऊ यायचा बंदोबस्त काय करता आता? बंदोबस्त अरे गदे तयार करा ना, गदेत मिरवणूक काढून यायची. हा गावाला दिसलं पाहिजे छोट्यात म्हणून हे समजलं पाहिजे. गावाला यायली कशी लाज वाटली पाहिजे ना असं काही काम करताना गावात. अरे अरे बाबा अशी रिकामी कामं करायला नाही कुठल्या का गदन मिरवणूक काढतात बापा. चपल्या हार टाकतात लोक मुत्रेले का शिवलालचंद का देवले घालता बेकारात बा. आणि याच्या बरोबर याच्या लेकरा बाकरायची बाबा काही खरं नाही रे बापा. आले का हितले का फुले का ह्या जिंदगीवरले का नाही जगलं तर फुरलं मेलत पुरलं. मग घ्यानं यायली तिकडेच कोपऱ्यावर आहेतच गदे उभे. गद्यावर बसवले की चालवले गावा. एक डपळं सांगा डंग 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 वाजत चालले. हा या हरामकडे समजलं पाहिजे ना कसं असते चोरी करणं. तर नाही हे माझ्यावर असे सोडले की नाही अजून बोकांटीन हे. नाही रे गड्या साऱ्या गावाला माहित पडलं पाहिजे चोट्टे कसे आहेत म्हणून. हा चोरी करणारे कोण आहेत गावात तर शिवल्या आणि देवल्या त्याची बायकोन पोरं हे सारे चोट्टे आहेत म्हणून त्याच्या मस्तकार शिक्कामोर्तब करायला लागेल ना. मग लोक कसे सतर्क राहतील. बा आमच्या इज्जतचा भाजीपाला करून राहिले आता मोडून टाका ना बा. लय मारलं ना आम्हाला ढोरासारखं. आमच्या बाकडे मा बायकोली मारलं बा पोराली मारलं बा. द्यान सोडून आता आम्हाला सुखान जगू द्या. हो आता नका मारून आम्हाला काही गद्या फोदून दिंड नका काढून. आमची गावातले लोक थू करतील बा आम्हाला जागे म्हणजे कोणा घरी उभं नाही करतील लोक आम्हाला. द्यानं सोडून द्या बा आम्हाला. जगू द्या तुम्ही जगू दिलं का आम्हाला सुखा ना. मग तुम्हाला कसं काय जगू द्या. तुमची बदनामी झाली पाहिजे 5-6 खेळीत. तुमचे फोटो व्हायरल करतो मी आता. आणि पोस्टर लावतो प्रत्येक ठिकाणी भीतीले की हे चोट्टे आहेत म्हणून याच्यावर लक्ष दे जा. चला घ्या बरं येईल तिकडे. चला काढा याची गद्यावरून तीन काढा. चला घ्या रे बोल इकडे. नाही ओढत चालू जाईल गद्यावर बसा. चला उठा उठा लवकर चला. टाकीने शिवलाल हो की रट्टे पाहिजे मारू कंबाळ्यातला. चला निघा लवकर. उडा लवकर गद्यावर बसा. चला थोडं अंतर गड येईल बसा लोक द्या त्या चौकात मी आलो. हो आणा डफळा आणा. वाजत गाजत न्या लागी नाही येईल. चला घ्या येईल. चला मोकळे करा येईल चांगलं. माहिती यंदा तुझे लग्न करणार होते ना बा. काही मेळ आला नाही वाटते यंदा. इकडे यंदा काही मेळ नाही आला आपला. पोरी आले नाहीच म्हणतात ना बाबा. खरं सांगू का गड्या कोण हुकत अशी माहिती आहे का. छोटा पॅकेट बडा धमाका असं तू. हितभर हाईट आहे तुझी म्हणून कसं पोरी पसंत नसतील करत तुले. ते तर मला समजून राहिलं म्हणा. छोटा पॅकेट बडा धमाका आम्ही म्हणून पोरी पसंत नाही करत. पण आपल्याला कमी काची नाही. बाद 10 एकर वावर आहे बैल जुडी आहे घरी घरदार बांधलेला आहे. आता त्याच्या इस्टेटच्या भरशावर तर द्यायला पाहिजेत बा पोरी. अबे आता पोरीवाले जमिनी पाहिजे घरदार नाही पाहिजे. वावरात काम करणारा पोरगा नाही पाहिजे. कंपनीत काम करणारा पोरगा पाहिजे. तू कंपनीत जा काम करायला. तू छोटा पॅकेट बडा धमाका जरी असला की नाही तरी तुझे लग्न होते 100% होते लग्न. कसं मग पुण्यात मुंबईत असला की नाही पोरीला ऐश करायला भेटते ना. जीन्सचा पॅन्ट टी शर्ट घालायला भेटते. शॉर्ट कपडे घालायला भेटतात. ते म्हणजे पिक्चर मध्ये पाहिजे तशी स्टाईल मारायला भेटते ना. कधी गावात कुठे स्टाईल मारायला भेटणार आहे बाबा. म्हणून पोरी कसं खेळातल्या पोरीसोबत लग्न नाही करून राहिले आता. पुण्या मुंबईत जायला काही हरकत नाही ना. पण आपण शिकेल बी नाही आणि तरी कंपनीत 12 घंटे मरायला लागते. कोण करीन रे माझे 12 घंटे काम. आणि त्या घुबडसाठी लग्नासाठी 12 घंटे. म्हणजे वावरातले का 4 घंटे गेले की बस दिवसभर मोकळेच आपण वटेरा केले. ते लग्न व्हायचं लोक माणसानं करायचं तिकडे जायचं बाबा. लग्न झाले की चालले घरी. असं हे आयडिया लोळा लागते. नाही तर मग जमीन म्हटलं की नाही कोणी हुंगतच नाही ना जमीनले. त्याचं काही नीतिमत्तेत पटत नाही बा. ज्याला देणं असेल तो दिन आपल्याला. ज्याला नशीन देणं तो नाही देणार. आपण तर काही पुण्याही जात नाही मुंबई जात नाही. आपलं घर भलं आपण भलं आपलं वावर भलं. सळेल त्या लग्नासाठी काय पुन्हा मुंबईत पळता का. तिकडे मायबापाला सोडून. बाबा जमान्याच्या ध्यान चाला लागते बाबा. जमाना बदलला आता मॉडर्न जमाना आहे. पोरी कसं खेळात येत नाहीत लग्न करत नाहीत बाबा. लय परिस्थिती भीषण आहे अड्डीसा. मनान फमना गेला भाऊ चुल्या. आपल्याला भेटली तर भेटली नाही भेटली तर त्याच्यावर चांगला आहे मग. तसे राहू. पण मग तिच्या काही मुतान देवा लावत नाही रे बा आपण. काल जातो लग्न करायसाठी पुण्यात मुंबई मरेल. अटी वावरावर दिली आपल्याला तर आहे. त्यात मग राहिले तशी. बुडा झाल्या का जीव देऊन राहिला. लग्न कधी होते यायला सांगू दे की त्याला सांगू दे. आणि तू असा म्हणून राहिला बाबा. साऱ्या गावाला मागून केलं त्या बुड्यानं. मा पोराला पोरगी पा. माझ्या मायबापाला वाटत नाही आपल्या पोरात लग्न व्हा म्हणून. आता मा बुड्याला वाटते म्हणून मा बुड्या साऱ्या लोकांना सांगून राहिला की बापा झाले मा पोरासाठी एखादी पोरगी असली तर.
हा कोणी कोणाचे सांगत असते बाबा, त्यात काय मावा बुड्याने काय चुकीचं केलं बाबा. मारती तुला अजून सांगू काय, तू एखादा ट्रॅक्टर घेऊन टाकले का, हा ट्रॅक्टर घेतले की अजून त्या गेलो होते. मग कसं तुले पोरगी द्यायला आहे की नाही, कोणी मागे पुढे नाही पाहिजे. हा मग ते धंदाही वाढते ना. मग घरी बसायचं काम नाही वाटे राखायचं, वावरात 4 घंटे काम करायचं, उरेल घंटे आपण त्या ट्रॅक्टर घालवायचे. हे आयडिया बरोबर दिली तू ना. हा हे सत्य बोलला तू. ट्रॅक्टर घ्याच लागते म्हणजे ट्रॅक्टर शिवाय मिळणे येत ना. आता आपल्या घरी तर जमीन आहेच आहे, लोकांची भेटते म्हणजे कमाई बी होते आणि आपलंही होते. बरोबर बोलला गाड्या, हे करतोच गाड्या, ही शाळा करतो आता. त्या बुडा का आता काही ऐकणं भेटी, त्या बुडातल्या तुझ्या शब्द नाही ऐकत, तुला खताई पोतळी येण्याचा अधिकार नाही. ट्रॅक्टरची गोष्ट हा मला नाही वाटत बा त्या बुडा म्हणून ट्रॅक्टर घ्यायले. त्या बुडा कोण दिला मार सारा गावात. ऐके नाही ऐके पण आपलं सांगणं काम आहे, झालं तर झालं. आपलं असं काम आहे, गेलं तेल लावत, आपल्याला टेन्शन नसतो घेत. पाहू ना मग आहेत माझं बी एखादा ₹1,00,000 माझी बचत व्हायला, त्याच्यात शाळा जमीन मी काय ना काही तर करतो गड्या. पण हे मस्त तुनं डोक्यात आयडिया टाकली माझ्या ट्रॅक्टरची. अरे बा मी चाललो बाबा वावरात, चालतं का तू? आज काही येत नाही वावरात, मी काल कोपा तोडला गड्या, बेजा अंग दुखून राहिलं माया. आज घरी जाऊ मी, मुत्ते जीवार आलं माया, ऊन येले तपून राहिला ना गड्या. जाय बा तू जाणशील तुले तर. बरोबर चाललो मग मी. हो जाय लवकर व्हायला पाहिजे रे बा, कधी होते काय माहित बा. हे माया हाईट न घोर गेला ना माया, नाही तर लग्न झालं असतं माया. 10 एकर राहिला कोण ना दे हो. आपण आता कसं ते सालं मी हितभरच राहिलो ना, आपण जराशी कोशिश केली नाही फुटभर करायची. काही हो आता. घ्या रे आपल्या गावातले तोट्टे पाहून घ्या रे, शिवल्या जेवल्या हे आपल्या गावातले सर्वात 1 नंबर तोट्टे आहेत रे इकडे. हो लक्ष ठेवा, कोणाचं काही गेलं तर हा कसं त्या तोट्टेले घरी दारी कुठे उभं करू नका रे बा. गेलं तर माहित नाही. आता हे तोट्टे पकडले, त्याच्यात आता गजाची झील काढणं चालू आहे रे बा. काहीही झालं तर गावात फक्त शिवल्या देवल्याचंच नाव घ्यायचं. साऱ्या गावाचे चोट्टे हेच आहे. याची लेकरं बाकरं बायको बी चोट्टी आहे याची. शिवल्या होता तर होता बा चोट्टा, देवले निघला का रे बाबा चोट्टा. अरे बाबा ध्यान आणला रे बाबा येणं गावाले का, जरा एका लादा नाही वाटत बा येले निक बेसर मात्रे बा हे लोक होईल. अरे काय रे बघा काय दलिंदर आहेत रे बाबा हे. रे दगडू वाजून जोऱ्यात वाजवले का, हा साऱ्या गावातले माहित पडलं पाहिजे ना चोट्टे पकडले म्हणून. हो पाटील वाजवतो जोऱ्यात, काही वांधा नाही. साऱ्या गावाला आवाज जाईल, डीजे सारखं वाजवतो आता. थांबा माय शिवल्याची बायको बी चोट्टी आहे. माय बाई हे बी पकडली. नाही शिवल्याच्या बायकोला ध्यान नाही द्यायला लागतं. माय बाई आपल्या घरी काही आणलं, शिवल्याची बायको आली तिने खबर दिली नवऱ्याने, केली नवरा मस्त लांबते. मग चोट्टेचे चोट्टे माय बाई, याच्यावर काय विश्वास का, चोट्टेचे ठाय कधी जात नसते. बा झालं असेल तुमचं जाणं आम्हाला सोडून, काल आमच्या इज्जतचा भाजीपाला करून राहिले. हो कुठे बा हो सरपंच रामदेव भाऊ. हो बा आम्हाला लेकरं बाया हो बाबा, सारे गावातले लोक मतपट पळत राहिले. राजे आमच्या इज्जत जा पुरा कचरा लावून राजे दुसरे घरनं. कुकडे सोडा रे हरामखोरा चोट्टे. हा तुला सोडून जमीन का, डबल चोरी नाही केली पाहिजे तू ना, तुला अद्दल तर घडावाच लागेल ना. ते इज्जतचं गुणगान गाऊन राहिले. आमची इज्जत जाणार. तुम्हाला इज्जत असती तर तुम्ही चोऱ्या काल गेल्या असत्या इज्जत खानीचे. हो हा लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. या वयात तुमचा बाप धंदा करून पैसे कमवून राहिला आणि तुम्ही एवढे जवान पोरं चोऱ्या करून राहिले चोट्टे. हो हातपाय मुडले का तुमचे. चोऱ्यापेक्षा हरामखोर भीक मागलं तर पुरलं असतं तुम्ही बस स्टँडवर. कोणी ₹2 दिले असते. अशी इज्जतचा भाजीपालाच नसता झाला तुमच्या. हा साऱ्या गावाचे चटकेल झाले. चोट्टे कामाला जात नाही, कामाला जाते. याले काही बिबाभर, त्याले बिबाभर, याच्यात चबर काही त्याच्या याच्यात चबर, चबऱ्या खाणीचे. माई गदेवून धीन काढली तर काढली बा तुम्ही ना, पण मग मा बायकोले मा पोराले सोडून द्या बा. त्याईनं काय केलं हा त्याला त्यानं सोडून तुम्ही. हा आम्हाला बाबा साऱ्या गावात वाजत घाजत नाही बाबा. आमच्या पुढे नाचा कुदा तुम्ही आम्हाला शिव्या द्या, खेट्ट मारायला लागलं असतं. पण मा बायकोले पोराले सोडून द्या. बायकोले पोऱ्याले अजिबात सोडल्या जाणार नाही. ते हरामखोरा तुया चोरीच्या याच्यात वाटा आहे त्याचा. खातात कशा मस्त. त्याला विचारून राहिला शिवल्या कुठे जायला सांगायच्या ना बॉम्ब द्यायची. हा त्याला माहित नाही शिवल्या कुठे जायला येतं. अरे हो भामटे वरून त्याचे गुणगान गाऊन राहिला. चल चुप बस, आवाज न काढू. देवल्या तुला का चांगला म्हणले का आम्ही, तुला का चोट्टा निघाले का. हा असे कामं शोभतात का तुले चोट्टे. अरे हो लाज वाटली पाहिजे का तुले. त्या पोरगाले का किती चांगला आहे, तू किती बाबा निघला रे बापा. तुकाराम भाऊ माही काही चुकी नाही राजा. या शिवल्यानं फसवलं ना मले. हा चांगलं करता करता मला फसवलं बा. यानं पैसे देत तुले पैसे देतो बा, यानं मागे टाकले हेंडूक. हा मी कशात काही नाही बापा.
का रे माझ्या नवऱ्याचं लयच नाव घेऊन राहिला तू. हा तू जसं काही त्यातला नाही, तू चालता मा घरी. शिवलाल भाऊ असं करू आपण, शिवलाल भाऊ तसं करू आपण, तू चालता मा घरी. त्याला फुसला रे. हा आणि तू म्हणता की आता त्यानं केलं. हा जास्त शिल्लक चालून राहिला का तू आता? खरं बोल ना बाबू. एकामेकार खोलू नका तुम्ही. सारे एका माळीचे मनी आहे तुम्ही, एका माळीचे चपटे पपटे आहे तुम्ही. सांगू नका चोट्टे हो. चला हाय तिकडे झाला. चला वाजवा रे नाता यायच्या पुढे. जाऊ दे ना बोलू नको तू. आता चालणं मोकऱ्यानं. हा आता काहीच होणार नाही. हे सारं गाव ऐकलं आपल्या विरोधात आहे ते सारे. याचा तर बदला घेणारच आहो ना मी. सोडणार आहो का अशीच यायले? गद्यावर फिरून राहिले ना तुम्हाला. थांबा ना तुम्ही, येऊ द्या ना आता. आपलं भेटावी मी एकदा. आई बोल नको ना. चाल ना मोकड्यानं, चाल ना. अजून मारतील ना हे. लय मारून राहिले ना. आई बोल नको ना. आई तो बुडा लय मारते ना. लाता बक्क्यानं मारते तो बुडा. आई माई पाठ सोडले ना. आई बोल नको ना. आई मारीन ना तो बुडा. नाही रे बाबू भुसण्या, बोलत नाही ना मी, बोलत नाही. मला माहित आहे ना बापा की लय मारलं रे तुले, लय मारलं बाबू. पाहिजे यायले अशी थंडी करायला लागते यायची. हा तर ते बसला ती, नाही तर मग कसं सारा गाले घाण आणती नेत. तर बरे हाती सापडले ही. चला वाजा दगडू हो. डाडडांग. शिवलाल भाऊ. हे देवलाल आली की मजा. हा येऊन राहिली गद्यावर मजा. आता लेका लग्नात तुला घोडं सांगेल. आता गदे सांगितले त्यासाठी. चाल नाच लवकर, डान्स कर. घ्या पुढे घ्या. चला बंदा गात फिरून आणि यायले एका ठिकाणी कदलं उभे करता येईले. यायचं कदलं कीर्तन ऐकता. चला हा मोकळ. लेका शिवल्या तुन फसवले का मा बॅन सारा लेका. साऱ्या गात इज्जत चालली माहिती का. म्हणले का सारे लोक चांगलं करत लेका. आता खूप सारे लोक थुकतील मा तोंडा. हैतले का बोगस हात रे बाबा. तुझ्या गांधी लागेल बोगस रे बाबा. तू पुरा कैचा नारद आज गड्या. काल फसवलं रे तुले देवल्या. हा मानानो घेऊनच हाय रे हो. तूच चालता माझं असं करून तसं करून. हा एकटा असतो का तू फसलोही नसतो. तुझ्या पायगुण नाही लागला मला. तू सिनियस आहे आणि खरा नाहीच देवल्या तू. बोगस हात रे बापा. त्या पायी झाल्या का हा हे दिवस पाहा लागले मला. ते आता एकामेकावर बोलू नका. काही एकामेका शिवाय नका देऊ. चला रे दगडू भाऊ. चल लवकर वाजव. घे पुढे येईल. चला काय बा एक माहीत होता बाबा चोट्टा आहे म्हणून शिवल्या. आता देवले मी त्याला सोबती झाला बा. मी तर म्हणतो पुरा खानवणाच बुड्या चोट्टा आहे रे बाबा. हा बुड्या काही सांगता येत नाही. काय ना काही कांडात असेल तर बाबा. काय भरोसा नाही रे बापा यायचा. सारे असेच आत ना. कोणावर विश्वास ठेवायला नाही पुरत बापा. आता आपल्याला माहित होतं का देवल्याचं, पण या शिवल्याच्या देवल्याचं माहित पडलं की नाही. आता गावात बापा जपूनच राहिला की नाही दोघही भावामुळे. नाही तर बस कल्याणच आहे आता आपलं. अरे बाबा असलं नसलं तर बाबा बँकेत नेऊन टाका लागत बाबा. मुतले काय चोट्टे आहेत रे बाबा. घरात नाही ठेवा लागणार बाबा. लंबेलच करून टाकतील नाही तर नाही तर. चला याच्या मागे जाऊ ना. कटलोक नेतात ते तर कुठून नेतात पाहू ना आपण. चला. काय बरोबर येईल कोण गजा आणला बाबा. काय भानगड हे. काय लावला तिथं मग गावात तुम्ही कर ना. जरा शांतता ठेवणं. हा वय न करून तू बी समाधान. हा कसं तुले फडफड करून आला लागला आजकाल. काय पण हे त्या पोराला मारून राहिले, त्या बाईला मारून राहिले तुम्ही. त्या शिवल्याने देवल्याला गद्यावर बसवलं तुम्ही ना. काय भानगड काय आहे. हा आम्हाला सांगसान काही काय आहे तो मॅटर. हा की गावात लावले फक्त तिथं मी थेरं मारणं लावले गावात. समाधान तू ऐकूनच घेत नाही गळा. थांबणं जरा वय न करून थांबणं. हा जरा शांतता ठेवणं. सांगतो तुला काय आहे. तुला काय माहिती रे समाधान. हा शिवल्या आणि देवल्या हे दोघे चोट्टे आहेत म्हणून यायले गद्यावर दिंड काढली यायची. या मोतीरामच्या बकऱ्या या शिवल्या देवल्यानंच नेल्या चोरून. यायले एक सोबती होता मामा डाकू. तो होता तो गेला पोहून. आता हे कसे लागेल हाती. गावात कसं चोट्टेचे चेहरे दाखवा लागतील की नाही. कोणाचं काही गेलं तर यायचं नाव घेतलं पाहिजे की नाही. लोकांना माहित पाहिजे की नाही चोरात म्हणून कसं यायचे कसं गावातून धिंड काढायला लावली गद्या. हा कसं लोकांना माहित पडलं पाहिजे ना. हा दिसले साऱ्या गावातल्या लोकांले चोट्टे कोणात म्हणून. शिवल्या आणि देवल्या हे दोन्ही माय पोरं चोट्टे आहेत. याच्यावर लक्ष ठेव जा बरं. कोणाचं काही गेलं तर याच्या घरी जायचं आणि यायला पाठवायचं. हा याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही गावात चोट्ट. काय बुडे बा हा फालतू लावला गावात हे मानत तुम्ही. जाऊ द्या. केलती चोरी. आता घरच्या घरीच केलती जाईन. दुसऱ्याचं काही नेलं तर अरे माय फुकाचं कमाईल होतं. मी चोऱ्यानव्हते करेल आणि त्याचं मी आणलं होतं. ते धंदा टाकेल होता. अरे तुला लाज वाटते काही सम्या. हा त्याची बाजू घेऊन आला तू चोट्ट्याची. तू ना खायला वाटते का 2, 4, 5 म्हणून तो तू त्याची गुण गाऊन राहिला. अरे समाधान भाऊ स्वतःच्या बापाचं राजा ते चोऱ्याला भेट नाही राजा. तर दुसऱ्याचं काय कुत्र्याचं काय केव्हा करतील होते. आणि तुम्ही राजा त्याची बाजू घेऊन राहिले बा. समाधान गड्या तू जरासा चुपचाप राहा गड्या. कसं वय नको करू. मनात काही फडफड करू नका. बोलू नको. घेण ना दे ना. हा कसं त्या बुड्याला खापी घालेला आहे ना. पाय ना तू बोगस हात ना ते दोघं बी.
गावकऱ्यांनी एक गोष्ट खरी सांगा बा. आता सांगा, आता मीनं चोरी केली, मा भानं देवल्याने चोरी केली, पण मा पोरानं मा बायकोनं काय केलं सांगा बा. त्याईले मारून राहिले बा हे सांगा ना. त्याईले तर सोडून द्यायला ना बा. आम्ही ना पाप केलं, आम्ही करंट्या, आम्ही चोट्या, पण मा पोरगा माई बायको याईनं काय केलं बाबा. त्याईले बी उभं गेलं बा आमच्या बरोबर, गद्या बरोबर फिरून राहिले त्याईले बी. सांगा आता आमच्या बरोबर आमच्या घरच्याची इज्जत चालली ना बा. लाल भाऊ हा करणीचा भोग आहे बाबा. जसं केलं तसं भोगा लागते हे. मग आता तुम्ही न करा की तुमच्या घरचे न करा. चोर ते चोर. पारे शिवलाले बायकोची पोराची लयच काळजी आहे बाबा. नाही ना कसं चोरीचं गुल्लू खाल्लं घरी समजलं नाही ता का कुठून आणलं असं विचारता नाही आलं बायकोले. तू चोरून आणस तर बायकोले ओढ लागलं ते खायले. आता तिला इकडे तिकडे फिरून राहिलं गावात गद्या बरोबर, तर तुले मोठं पाणी येऊन राहिलं रे शिवला. थांबा रे तुम्ही, थांबा ना. आता आटून फक्त सुटका तर होऊ द्या आमची, मग पाहतो तुमचा हात. बजेटच लावतो तुमचा. थांबा ना. आमची बदनामी करून राहिले ना तुम्ही आमची. सरा गावातून गद्यावर झेंड काढून राहिले मानवऱ्याचे तुम्ही. थांबा रे तुम्ही, थांबा आता. पुरे आता गावातले कोण कोण अटील आहे हे तर माझ्या लक्षातच आहे ना आता. पण त्या गावातले तर एका नाही बदला घेतला तर मग हे बी अर्ची नाही नावाची. न बा आता माया तर काही घेणं देणंच नाही ना बा. हा शिवल्या चोर आहे, याचे पोरं बायको बी चोर आहे. पण माया काही मी कशात काही नाही बाबा. पराठी उपट्याला जातो घरी येतो. मला या शिवल्यानं फसवलं बा. चाल म्हणे तुले पैसे देतो म्हणे, चाल म्हणे माझ्यासोबत. याच्या मागं गाडीवर गेलो बा बसून. याईनं गावातले मुली पकडलं बा. सांगा बा आता मी आहो का कशा आहे तुम्ही तरी सांगा. समाधान भाऊ तुम्ही तरी सांगा. समाधान काय सांगणार आहे? समाधान का वकील आहे का गावातला? समाधानला विचारून राहिलं तू आम्हाला विचार नाही इकडे. अरे हो चोट्टे, तुला असं शिकवलं काय मी लहानपणापासून? शाळा जेईवर कोणावर लक्ष नाही दिलं गेलं माया. मायाच्या ना हे दोन्ही पोरे माझ्या चोट्टे निघले. गावातले ना 2-4 खेट्ट मली मारायला पाहिजेत, कारण की अवल्यातली मी चांगलं शिकू नाही शकलो ना. दोन्ही पोरे माझ्या चोट्टे निघले. वायरे दशादास बोगस. तो नातू म्हणून चांगला निघेन तोही तसा लफट. तो तर साऱ्या गावाचा भाव नाही. गड्या रोगू खेट्टर काढ तू त्या पायातलं, मले 2 मार. हो मी जबाबदार आणि बाप आहो ना यायचा. मीच नालायक आहो ना. तू कायले पस्ता करून राहिला? तू ना काय कमी केलं? तू 2 टाइमचं खाणं दिलं, कपडे दिले, त्याला चांगलं शिकवलं. आता ते चोट्ट्या लाईनला लागले तर तू काय चालू का जबाबदार का? 24 तास या मागं फिरणार होता कामधंदे सोडून? अरे अवल्यातली लाईनच बोगस लागली. तू या जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊ. आपू पाहू आपलं काय आहे तर. पहिले यायले कसं यायची कसं साऱ्या गावाला वय करून देऊ दे. भाऊ हावनं वाजून राहिलं माका डफळं फोडायला लावतो बाबा. आता जोऱ्या ऐकूच राहिलं. माय हे सारे चोट्टे जातो माय बाई. बंदी खाणं यायची चोट्टी आहे, एकही धड नाही यातलं. हा लायना पोरगा भुसण्या तो बी चोट्टा. न माय बाई आतापासून हे असे संस्कार त्या भुसण्या किती लायना आहे तरी काही वळण नाही लावलं माय बाई. त्याच्या मायबापाने त्याले पान काय धंदे शिकून राहिले हे त्याले चोट्टे कामं. शिवला आली की नानी स्वप्नात की अजून पाहिजे, अजून काढू गावातून न्यू तुली फिरवत. जमलं की नाही? बजेट लागला की नाही? अरे सरपंच एवढ्यात तर कान मी गरम नाही झाला यायचा. यायला कसं पुऱ्या गावातून फिरावं लागते. कोपरान गल्ली. थांब नाम्या, तुला बजेट दाखवतोस ना. थांब ना तू, फक्त अजून सुटका होते. याचा बदला नाही घेतला ना हाय शिवल्याने नावाचा. मग साऱ्या एकाला पाहतो ना. थांबा ना, एकाला जर डुबवला नाही तर मग म्हणजा तुम्ही तुमचा एका बजेट लावा तुम्ही. हो बदला घेतल्याशिवाय ना मी तर पुरा जैरी ना अंगाव ना. मा नांदी लागला म्हणजे मी खापीच घालायला आदलो. शिवल्यामुळे माग गाणं फसलं सारं. फालतू कोणा नांदी लागायला पुरं बाबा. कानाला हात बाबा. शिवल्याच्या 7 हात नाही 50 हात दूर आहे बाबा. याच्या घरी जाणं नाही, दारी जाणं नाही, याच्या तोंडावर तोंड नाही टाकायला पुरं. याच्या पायी आपल्याला मारे खा लागते. इज्जतचाही कचरा आणि काही खरं नाही. सारं बेसरम पण आहे हा. काय शिवलाल भाऊ जमलं की काय? अजून काढा लागते धिंड तुमची. काय मग माफी मागता गावाले की काय? मग सांगा लवकर काय आहे तुम्ही तुमचा. हो की नाही? काचं जमलं रे अजून? काय काही समजलं त्याला? एवढ्यात काय होते त्याचा? का नाही गरम नाही होत एवढ्यात? काही नाही होत तेवढ्यात काय होते रे त्याचं? अरे बाबा बंद्या चौकातून फिरावं लागते गावातून पुऱ्या. हो बाईनं कसं चपला मारल्या बाईतनं त्याले. हो चपला मारल्याशिवाय बजेट नाही जमत त्याचा. सगळ्या गावाला हात जोडून पाय जोडून विनंती आहे माहिती की मला सोडून द्यावा. मी लागल्यास तुमची माफी मागतो. नाक घासतो लागल्यास तर तुमच्या पुढे. मा पोराले मा बायकोली घासायला लावतो बा. कसं सोडून द्यावा. आमची काही एवढी बदनामी करू नका. कसं आम्हाला जगा लागते. कसं सोडून द्यावा.
कान फोडून काले आता हातून पाय जोडून राहिले तितंबे काले करता हा उद्या वाजू वाजू दगडू तिकडे काय तितंबे लावले रे हे गदेन मदेन हे काय तुम्ही लावलं हे तितंबे कर त्याला उतरा द्यायला खाली काय लाज लाज आहे की तुम्हाला काही हो गड्या लाला बोल नको तू जे आहे ते पद्धतशीर चालू आहे काही माहित नाही गड्या मोठा पाटील तुला माहित नाही काही हा जे माहित आहे आम्हालाच माहित आहे मग सांगतो तुला काय आता याची दिन काढू द्या आम्हाला गदेव लवकर सोडा द्यायले सांगून राहिलो मी नाही तर मग एका एकाला फटके मारीन मी हे अशी नखरे गावात चालत नाहीत आपले गद्देवन गिदेवन फिरून अरे त्याईले लेकरं बायात जगू द्या ना त्याईली बी आता चोरी केली त्याईनं माहित आहे मला सारं इतिहास त्याचा पण कसं सोडून द्यानं झाले ना ते कानकोंडे आता कद लोक त्याईली फिरवता गावात पाटील सोडतो बाबा. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. चला मित्रांनो हा विषय इथंच संपला उद्या येऊ नवीन विषय घेऊन.